राज्यातील विना अनुदानित शाळांना आणि अंशतः अनुदानित असलेल्या शाळांना पुढील टप्पा वाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं 14 ऑक्टोबर 2024 रोजी घेतला होता. याला 8 महिने होत आले तरी याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. यासाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं कोल्हापूरपासून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानापर्यंत पायी दिंडी काढत पालकमंत्र्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 5 जून रोजी सकाळी 11 वाजता दसरा चौकातून या दिंडीला सुरुवात करण्यात आली. दरम्यान 6 जूनला रात्री उशिरा तुरंबे इथं दिंडी आल्यानंतर त्या ठिकाणी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. त्यामुळे तिथंच त्यांनी कृती समितीच्या शिष्टमंडळाची भेट घेत निवेदन स्वीकारलं. शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पुढील आठवड्यात भेटून आणि चर्चा करून येत्या पावसाळी अधिवेशनात यासाठी लागणारा निधी मंजूर करून घेऊ असं आश्वासन यावेळी आंबेडकर यांनी दिलं. यावेळी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, शिवाजी कुरणे, सुभाष खामकर, केदारी मगदूम, शशिकांत खडके, जालिंदर कांबळे, अरविंद पाटील, भाग्यश्री राणे, जयश्री पाटील, रेखा संगपाळ यांच्यासह शेकडो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.